तर स्वागत आहे पुन्हा एकदा. तर आता झाले सकाळ आणि आम्ही इथे कशासाठी आलो ते तुम्हाला सांगतो. इथे भगवती देवीची जत्रा आहे. ते आज 2 तारीख आहे. 2 तारखेपासून चालू होणार ते 5 दिवस आहे पुढचे. आणि मुनग्यामध्ये आहे ती जत्रा. तर आम्ही जाणार संध्याकाळी. आता असंच देवदर्शन छोटे छोटे करणार आहेत. म्हणजे आजूबाजूला मंदिर आहे ते तिकडे फिरणार आहे. नंतर संध्याकाळी जत्रेत जाणार आहे. संध्याकाळी तुम्ही तिकडे दाखव तुम्हाला कसं आहे, काय कशी लायटिंग केली आहे, काय प्रॉपर किती माणसं येणार सगळं म्हणजे दाखव. कुठे जातो आपण? आता आपण जातोय मालवणात वाईंगाडी. पहिला आचऱ्यात जाणार. आचऱ्यात न्याहारी करणार. सगळ्यांना काय हवं ते आपली कोकण मालवणीत बोला. मालवणीत आम्ही जाताला आचऱ्यात पहिला जाताला. आचऱ्यात कावल्यांचं हॉटेल हा. तिथे काहीतरी न्याहारी उसळ मिसळ आपली काहीतरी खाता लाव. त्याच्यानंतर तिथून मग आम्ही निघता लाव ते आम्ही डायरेक्ट वाईंगाडीत. आमचा रवळनाथाचा देऊळ हा. तिथून मग कुलस्वामिनी. तिथून मग जाताना मधून मधल्या रस्त्यात चिंद्रात देवी भगवती, सातेरी देवी, ब्राह्मण देव तेवढा दर्शन करून आम्ही परत आचऱ्यात बागव्यांकडे जाताला. बागव्यांकडे मस्तपैकी मालवणी जेवण चमचमीत मस्त आपली. तिथून आपली मच्छी थाळी वगैरे आम्ही ताव मारणार मच्छीवर आणि मग परत आम्ही घरी येणार. घरी येऊन थोडा आराम कर. तर आता आम्ही नाश्ता करतोय इथे. मंथन हाय बोल. काय मिसळ पाव, वडा मिसळ आणि ह्यानी काय मागवलंय? मिसळ पाव. आता मी आलो आहे श्री देव रवळनाथ प्रसन्न वांगणीत. हे आमचं कुळदैवत आहे. तिथे आम्ही आलो आहे. दाखवतो आता. हे वांगणीत आहे. वांगणी गाव आहे आणि तिथे आतमध्ये देवळ आहे. आम्ही दरवर्षी येतो, वर्षातनं एकदा तरी इथे पाया पडायला. हे बघा. याच्यावेळी वाजवायचं नाही. समजलं का? याच्यावेळी वाजवायचं नाही. आम्ही आता आलो आहे वांगणीतच श्री कुलस्वामिनी प्रसन्न मंदिर आहे. तिकडे आम्ही आलो आहे. दाखवते तुम्हाला हा मंदिर. हे बघा, ही प्रसन्न देवी. इथे महिला म्हणजे लेडीज लोकांना एंट्री नाही आहे आतमध्ये. तिथे लिहिलं पण आहे स्त्रियांनी सभा मंडपासून दूर राहावे. हे बघा. मग आतमध्ये आता काका आणि पप्पा गेले आहेत ओटी भरायला देवीची. आम्ही नाही जाऊ शकत, तर आम्ही बाहेरूनच पाया पडणार आहे. आता इथे स्त्रियांना एंट्री आतमध्ये का नाही आहे ते मला पण रिझन नाही माहिती. ह्याचं रिझन काय आहे, पण आम्ही बाहेरूनच दर्शन घेणार आहे देवीचं. आम्ही आता आलो आहे चिंदरमध्ये, म्हणजे मम्मीच्या गावी. इथे आम्ही आलो आहे देवळात श्री भगवती माऊली प्रसन्न देवी. इथे आता ओटी भरणार आणि मग पुढच्या देवीच्या इथे जाणार मंदिर. आता आम्ही आलो आहे दुसऱ्या मंदिरात, श्री आकारी ब्रह्मदेव मंदिर.
हे पण चिंदरमध्येच आहे, मम्मीच्याच गावी आहे. या आम्ही दाखवतो तुम्हाला मंदिर. या. तुझ्याकडे कुठे 20 रुपये? मित्रांनो, हे आहे सात्री देवीचं मंदिर आणि हे चिंद्रामध्ये आहे. तर आम्ही इथे आलो आहे, तुम्हाला या आतमध्ये जाऊन दाखवतो कसं आहे ते मंदिर. चला. त्यांना विचारायला पाहिजे होते ते नारळ भेटेल का म्हणून. विचारलं. झालं की तुझं? हां, हे बघा मंदिर कसं आहे. हे लॉक केलं हे का? गारुवाचं मंदिर आहे. ए चावी लॉक ते केली लागेल. देवीच आहे ही. इथे आता मम्मी ओटी भरेल. हे बघा असं आहे. हा मुलीला पाठवते, या तुम्ही. आज शनिवार दिनांक 3/1/2026 आमचा जत्रा उत्सव चालू आहे मुनगेगावचा, देवगड मुनगेगाव. आता दुसरा दिवस आहे. बघा किती छान रिव्ह्यू आहे, गर्दी आहे. भगवती देवीची जत्रा ही 5 दिवस असते. भारतातून बहुतेक कर्नाटक, गुजरातमधून लोक येतात भाविक इथे दर्शनाला. काही आपलं नवस फेडायला येतात. सकाळी 5 वाजल्यापासून इथे फार लाईन असते. आम्हाला आता अर्धा तास झाला आहे. अजून बहुतेक अजून 1.5-2 तास जातील. पूर्ण आला पाहिजे.